नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी मुखेडमध्ये आमरण उपोषण। मुखेड प्रतिनिधी बालाजी साधू। धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती एसटी मध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी मुखेडमध्ये सुरू असलेल्या धनगर आरक्षणाचा आज दुसरा दिवस असून उपोषणकर्ते अशोक प्रल्हादराव नाईक हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत। मुखेडमधल्या आरक्षणाचा दुसरा दिवस असून सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नाही। आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर धनगर समाजाच्या वतीनं तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असे धनगर समाजाच्या वतीनं सांगण्यात आले। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं धनगर आरक्षणासाठी जाहीर पाठिंबा देण्यात आला। मी अशोक प्रल्हादराव नाईक उंद्रीकर, माझ्या मुखेड तालुक्यामधल्या सर्व धनगर समाजाच्या बांधवाच्या आशीर्वादाने काल 12 तारखेला ठीक 12 वाजता या धनगर समाजाला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे नोंद दिली आहे, 36 नंबरला अनुसूचित जमाती एस टीमध्ये या राज्य सरकारने त्वरित अंमलबजावणी करून आम्हा धनगर समाजांना लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करावा। आणि जशी मागी दिशाभूल झाली, जशी मागी लॉलीपॉप आणि चॉकलेट चारवला, इथून तर ते करणं बंद करावं, एवढीच मी सर्व प्रस्थापित राज्य सरकार सर्वांना हात जोडून विनंती करतो। अन्यथा विद्रोह करायला आम्हाला मजबूर करू नका, एवढी शेवटची खबरदारी तुम्हाला सांगतो। मी शंकर पाटील श्रीरामे आखरगेकर, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष मुखेड, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज 13/8/2024 रोजी आमचे सहकारी अशोकराव नाईक उंद्रीकर यांना उपोषणास बसले असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे। तरी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी प्रशासनास एवढं सांगितो की ह्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन प्रशासन जागं होऊन आम्हा सर्व धनगर बांधवांना जी आमची मागणी आहे ते मागणी त्वरित मान्य करून आमच्या अशोक नाईक आणि सर्व तमाम धनगर बांधवांना न्याय देण्याचं काम करावं। नाही न्याय दिल्यास आम्ही पुढील काळामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यास आम्ही रस्त्यावर उतरू आणि आम्हाला वाटेल त्या पद्धतीने आमचा अधिकार मिळवून घेऊ, एवढंच मी सरकारला सांगू इच्छितो। आणि जय भीम, जय महाराष्ट्र। मी गणेश बिरू, राहणार नारनाळी, तालुका कंधार येथील रहिवासी असून मी एक धनगर समाजाचा युवक या नात्यानं माननीय आमचे उपोषणकर्ते अशोकराव नाईक हे उपोषणाला बसले असताना त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्हा गावातील सर्व मंडळी इथं उपस्थित झालो आहोत। तरी माझी इथल्या तहसीलदार असतील किंवा प्रशासनाच्या मार्फत मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, या सरकारच्या सर्व प्रशासनाला विनंती करतो की मूलतः महाराष्ट्रामध्ये आमचा धनगर समाज हा गावोगावी 8-8 दिवस, 1-1 महिना जवळपास मेंढरं घेऊन रानावनात फिरतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी
धनगर समाज हा मूळतः 36व्या क्रमांकावर घटनेमध्ये धनगड या नावानं उल्लेख ऑलरेडी केलेला आहे, परंतु इथल्या प्रस्थापितांनी मागच्या 70 वर्षापासून आमच्या धनगर समाजाला झुलवत ठेवण्याचं काम केलेलं आहे। तरी या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला मी एवढी कळकळीची विनंती करतो की धनगर आणि धनगड या फक्त र आणि डच्या शब्दाच्या घोळामुळं आमच्या 70 वर्षापासून अनेक पिढ्या बर्बाद केलेल्या आहेत। तरी हा समाज अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मेंढरं राखून डोंगरदऱ्यामध्ये जीवन जगतोय। त्यामुळं सरकारला कळकळीची विनंती आहे, ताबडतोब आमच्या धनगराच्या लेकरांना STचे सर्टिफिकेट हातात देऊन STच्या सर्व सवलती लागू कराव्यात, अन्यथा येणाऱ्या विधानसभा असतील किंवा भविष्यात कुठले महाराष्ट्रामधल्या ज्या काही निवडणुका होतील त्या निवडणुकीमध्ये धनगर समाज हा महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला आहे आणि सर्व प्रस्थापित लोकांना धनगर समाज जर त्वरित आम्हाला सर्टिफिकेट हातात नाही दिले तर सर्व समाज मिळून महाराष्ट्रातील तमाम समाज मिळून प्रशासनाला जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, एवढी मी प्रशासनाला कळकळीची विनंती करतो। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।